प्रसिद्ध नाटक आहे नाही का. तेव्हा हा पहिला संबंध. त्यानंतर त्यालाच अनुरूप असलेला दुसरा आई आणि मूल, बरं का. याच्यातूनच सगळं वात्सल्य निर्माण होतं. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात ना, त्याच कारण ते आहे. त्यांना दुसरा भावच नाही. सद्गुरूला सुद्धा आई म्हणतात. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पाई. का आई का ते इतकं उदार आणि अपराध सहन करणार दुसरं संबंधच नाही. वात्सल्य असं ठुमकी चलत रामचंद्र. तुमचं असंच आहे ना. काय असेल मला सांगा. तो राम परमात्मा, पण मूल होऊन आल्यानंतर काय सांगायचं. कृष्णाचं काय होतं, त्याला पाहिल्याशिवाय गोपींना चैन पडत नव्हतं बालकृष्णाला नाही का. हेच वात्सल्य. हा दुसरा संबंध. तिसरा संबंध समाजात असेल तर गुरु आणि शिष्य. याचे प्रकार पुष्कळ असतील बरं का, पण मूळ जो संबंध आहे तो असा. समाजच नाही असा की ज्यात गुरु आणि शिष्य नाही. मला आश्चर्य वाटेल, ॲनिमल सायकॉलॉजी म्हणजे प्राण्यांचं मानसशास्त्रामध्ये असे फोटो आहेत की ज्यामध्ये कुत्रे, मांजर, माकडं आपल्या पिल्लांना शिकवतात. ही मांजरी त्यांना मुद्दाम जाऊन मासे घेऊन येते आणि त्यांना असं काहीतरी ओरडते बघा की ते नेहमीच ओरडणं नसतं, बोलावते त्यांना बघा. म्हणजे त्यांना कळतं त्या पिल्लांना बरोबर आणि ते येतात बोलावले की. म्हणजे कसं आहे, म्हणजे सांगण्याचा हेतू काय, गुरु आणि शिष्य याच्याशिवाय समाज नाही. आपण सगळं अनुकरण करून शिकतो. लर्निंग म्हणून जे आहे मानस शिकणं, त्याच्यामध्ये भाषेच्या लकबी म्हणा, कपड्याचे प्रकार किंवा चिन्ह करणं, आपण जे हाताने जाणं येणं किंवा तोंड विचार करतो, डोळे करतो, सगळ्या अनुकरणाने बाय इमिटेशन. बरं का. सांगण्याचा हेतू काय, गुरु आणि शिष्य. चौथा जर असेल तर तो सखा मित्र. आणि अरिस्टॉटलने आपल्या नीतिशास्त्राच्या ग्रंथात सर्वात उत्तम जो संबंध असेल तर मित्राचा असं म्हटलो, फ्रेंडशिप. गुरुदेव रानड्याचं फार कौतुक असेल. त्यांचं आणि राधाकृष्णांचं अतिशय प्रेम होतं. इतकं की ते आले म्हणजे त्यांना आलिंगन द्यायचे गुरुदेवांना. ही इज माय कंपॅनियन म्हणायचं गुरु आणि शिष्य. आणि नवरा बायको मध्ये प्रेयसी आणि प्रियकर हा पाया खरा. त्याच्यामध्ये कामवासना हा एक महत्वाचा भाग. पण पुढे जर ते सखे बनले नाहीत तर मारामारी, डोकं फोडायचं. आजानी जेव्हा त्याची बायको इंदुमती मृत्यू पावली ना, रामाचा आजा हो, दशरथाचा बाप आज, तेव्हा तो असा कालिदासाचा श्लोक आहे. तो म्हणाला ही माझी कशी होती. म्हणाला गृहिणी, माझं घर सांभाळणारी, सचिव हा माझी सेक्रेटरी, IAS असणार ती माझी सेक्रेटरी, गृहिणी, सचिव हा, सखी. सखी म्हणजे मित्र. मित्राचं जेव्हा पर्यवसान सख्यात होतो ते फार मौज आहे. अर्जुन नाही का सखा होता कृष्णाचा, मैत्रीच्या पलीकडे आहे ते. तेव्हा गृहिणी, सचिव हा, सखी, मिथा. मिथ म्हणजे एकांतात, माझी सखी. प्रिय शिष्या ललित कला विधव. माझ्या ज्या कला होत्या त्या शिकण्यामध्ये ही शिष्या होती माझी गुरुजी. अशी माझी बायको मृत्यू तू हरण केलीस, माझं काय राहिलंय आता, काय हरण केलं नाहीस. बघा हे मानवी संबंध कसे आहे. आणि पुढे असं होतं की जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुबद्दल बोलतात त्यावेळेला शिष्य रूपाने बोलतात, पण निवृत्तीनाथ जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल बोलतात तेव्हा